निर्णयकारी कामगारों को पेटी किट एवं बर्तन किट का वितरण MIDC परिसर में चल रहा है, जहां कामगारों को अनेक समस्या हो रही है। जल्द से जल्द समस्या का समाधान नहीं करने पर कामगारों के साथ मोर्चा निकालने की चेतावनी वंचित बहुजन महिला आघाड़ी ने दी है। सरकार के बांधकाम विभाग की ओर से जिले में 4 मार्च 2025 से बांधकाम कामगारों को पेटी किट एवं बर्तन किट वितरण का उपक्रम MIDC परिसर में चल रहा है। किट पाने के लिए कामगार तय तारीख एवं समय पर अन्य तहसील के वाहनों के माध्यम से जैसे तैसे पहुंच रहे हैं, लेकिन वितरण कंपनी के ठेकेदार कुछ कामगारों को पेटी वितरण कर अन्य कामगारों को सर्वर डाउन का कारण बताकर उन्हें वापस कर रहे हैं, जिसके चलते कामगारों के लिए यह पेटी वितरण कार्यक्रम समस्या बन गई है। बावजूद जनप्रतिनिधि एवं प्रशासन इस समस्या की ओर अनदेखी करने का आरोप करते हुए जल्द से जल्द समस्या का समाधान नहीं करने पर 22 मार्च के बाद जिलाधिकारी कार्यालय पर बड़ी संख्या में कामगार के साथ मोर्चा निकालने की चेतावनी वंचित बहुजन महिला आघाड़ी जिला अध्यक्ष कविता गौरकार ने आयोजित पत्र परिषद में दी। इस पत्र परिषद में जिला अध्यक्ष कविता गौरकार, महासचिव अलका मोटघरे, साधना काले, करुणा जिन्ने, संध्या पेटकर, संगीता रामटेके, पुष्पलता कोटांगले उपस्थित थे। इस समय उन्होंने बताया कि बांधकाम विभाग की ओर से जिले में 15 तहसील के कामगारों के लिए पेटी वितरण का स्थान एक ही जगह पर होने से लाखों की संख्या में कामगारों की भीड़ हो रही है। कामगारों को रोजी रोटी डुबोकर पेटी के लिए निर्धारित स्थान पर पहुंचना पड़ रहा है। ऐसे में अगर उन्हें पेटी नहीं मिलने पर कामगारों को निराश होकर लौटना पड़ रहा है, तो अन्य तहसील के कामगार आने जाने की समस्या के चलते वहीं पर दीवार किनारे अथवा पेड़ के नीचे रुककर 2 दिन तक पेटी मिलने की प्रतीक्षा कर रहे हैं। वितरण स्थल पर संबंधित विभाग की ओर से कामगारों के लिए पेयजल एवं नाश्ता की व्यवस्था नहीं करने से उन्हें तपते धूप में दिन काटने पड़ रहे हैं। ऐसे में किसी कामगार के स्वास्थ्य के साथ अनहोनी होने पर इसका जिम्मेदार कौन? ऐसा सवाल इस समय गौरकार ने किया। आणि आज ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चाललं आहे, जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांची फसवणूक होत आहे। जे बांधकाम कामगार मंत्री यांनी जी योजना काढली आहे की मजूर वर्गांना भांडे आणि पेटीची किट वाटप जो आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी दिला आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही, चाय पाणी नाश्ता असं काहीही नाही। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणलं 15 तालुक्यातून लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। ते लोक वारंवार 4 तारखेपासून आज 15-16 तारखेपर्यंत ते लोक गाड्या करून येत आहेत। काही लोक रात्रीला तिथं झोपत आहेत आणि परंतु त्यांना आजपर्यंत सर्व्हर डाऊन आहे, काहीतरी बहाणा सांगून साहित्य म्हणजे संपलेलं आहे वा म्हणून त्यांना कुठलंही साहित्याचं वाटप झालेलं नाही आहे। अशी फसवेगिरीची ही योजना आहे। यामध्ये या योजनेमध्ये ना आमदार ना खासदार हे लोक कोणीही लक्ष देत नाही आणि ज्या कंत्राटीदारांना काम दिलं ते सुद्धा त्या मजूर वर्गांना त्या वेळेपर्यंत ते साहित्य पोहोचवत नाही। जर तुमच्याच्यानं पोहोचवणं होत नसणार तर तुम्ही प्रत्येक तालुक्याला हे दिलं पाहिजे। प्रत्येक तालुक्याला जर दिलं तर तिथल्या ज्या तालुक्यामधील जे मजूर वर्ग आहे त्यांना ती तालुक्याच्या ठिकाणून ते साहित्य नेण्यास योग्य होईल आणि ते योजनेचा नक्की लाभ घेतील। नाहीतर अशांना कोणताही लाभ या मजूर वर्गांना भेटणार नाही आहे, अशी सर्रास फसवणूक करत आहे। जर ही फसवणूक जर थांबली नाही तर आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ। या 2-4 दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत 25 तारखेपर्यंत। अशी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे का जर बांधकाम कामगार मजुरांना जर त्यांच्या सोयी सुविधा जे काही साहित्य जर मिळालं नाही तर आम्ही तिथं तीव्र आंदोलन करू असा इशारा देता वंचित बहुजन महिला आघाडी। नाही अमाप काही पैसा घेत आहे असं काही नाही आहे। जे शासनानं म्हणजे त्यांना नेमलेले आहे जो द्यायचा आहे तेच देऊन ते नोंदणी करत आहेत। नाही असं काही नाही। आता नाही आम्ही समर्थन करणार नाही, कारण का आम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं का असं चालू आहे बा, तिथं जर आम्ही स्वतः पाहणी केली तर असं काही होत नाही आहे। आणि कोणत्या ठिकाणी जर होत असणार ते मला काही माहिती नाही, परंतु आम्हाला जिथं ज्यांनी नोंदणी केली त्या लोकांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही 2-4 दिवस झाले जाऊन वापस येतो, आम्ही तिथं जाऊन जर चौकशी केली असता असं काही होत नाही आहे।